श्री ज्ञानदेव समर्थाप्पा स्वामी महानां विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। श्रीमन्महागणपतये नमः। पार्वतीपतये नमः। पंढरीनाथ महाराज सदानंदी जाऊ। संत जयराम बाबा की जय. हे जे रुटीन असतं ना पाठांतर दररोज, त्यात नवीन असलं की सुटून जाते. कारण ते रुटीन आहे ना भागवताचं. अनेक अनेक वर्षापासून तर रुटीन आहे ते. हा अभंग तुम्ही आता म्हटला ना, हा भानुदास महाराज म्हणजे चैतन्याचे वडील, त्यांनी आपल्या मठात एकादशीला घेतला होता. 5-6 वर्षापूर्वी. त्यांना पॅरालिसिस होण्याच्या आदल्या वर्षी. मांडलेली दुकान देती आली अशी दान, एवढंच अभंग आहे. पण त्यांच्याजवळ दुंडामाराची टिप नाहीत ना त्यांच्या वडिलाची. अतिशय चांगला सोडवला. तुम्ही कीर्तनाला अभंग कोणता घेता हे महत्त्वाचं नाही आहे, तो सोडवता कसा हे महत्त्वाचं आहे. अग्नी उदक धान्य झाला घडे पाक, एका विणे एक कामा नाही. अग्नी लागेल, धान्य लागेल, पाणी लागेल. स्वयंपाक प्रत्येक बाई करील याच मटेरियलनं, पण सारखा करणारच नाही. म्हणून आम्हाला चांगलं येते हा अहंकार धरू नये. सॉरी, मला हे सांगायचं आहे. आज माझ्यासमोर अर्जुन आहे, माझ्या तुमच्यासमोर, आणि 9:45 झाले की नाही? 11:15. सबंध महाभारत. जशी आपली शेतकऱ्याची पात असते की नाही, धान्य मळणी करायची, एक पिलर असतो खांब, त्याच्या भोवती फिरते की नाही, तसं सबंध महाभारत अर्जुनाच्या भोवती फिरून राहिलं आहे. जर अर्जुनाचं कॅरेक्टर काढून टाकलं, महाभारत संपलं. याकरता भाग्यवान आहात तुम्ही श्रोते, आणि हे वारकरी मंडळ महाराष्ट्राचं, आणि विशेष रूपानं पाचशे महाराज. नाही तर हा योग तुम्हाला आला नसता. मला बोलायला व्यासपीठही सापडलं नसतं, आणि तुम्हाला हा चान्स आहे. चान्सली एखाद्या वेळेला ते काय म्हणतात त्याला, लागून जाते ती, की नाही. 5 रुपये भरले की 5 लाख भेटतात. दंडवाळला भेटते होते एकदा, लागते एखाद्या वेळेला, लागते चान्सले. तसं अमरावतीच्या जनतेच्या बाबतीत झालं आहे. पण ही लॉटरी सगळ्याकरता लागलेली आहे. फॉर ऑल. स्टेप्सिल दे रे, स्टेप्सिल आहे का रे कधी? काय असते त्याचं? कीर्तनातून, प्रवचनातून, कीर्तनकारांनी सांगितलेलं, प्रवचनकारांनी. तुम्ही श्रोते चांगले आहात, फारच चांगले आहात. कारण जेव्हा गाथा पारायणाच्या कार्यक्रमाला मी तुमच्यासमोर बोललो, तेव्हाच मी सर्टिफाईड केलं, अमरावती जिल्ह्यात जे श्रोते आहेत, या ग्रेडचे श्रोते आमच्या अकोला जिल्ह्यातही नाहीत, बुलढाणा जिल्ह्यातही नाहीत, कुठेही नाहीत. कारण श्रोत्यांचा एक वर्ग असतो, तो उच्च कोटीचा श्रोतृवर्ग अमरावतीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला वक्तव्य करणाऱ्यालाही स्फुरण राहते, आणि तुम्हाला काहीतरी मिळत असते. आता जसं तुमच्याकडे जेवायला आलं, आम्ही सांगून टाकतो, बुवा आम्हाला वरण भात पोळी आणि एक भाजी. पोटभर जेवायचं असेल ते एका भाजीबरोबर जेवा. पण 5-7 भाज्या करून ठेवल्या तर ते भाज्यांचं प्रदर्शन असते, जेवण नसते. आम्हाला एवढ्या भाज्या करता येतात, प्रदर्शन. मी एवढी हुशार गृहिणी आहे, जेवतो माणूस एकाच भाजीबरोबर की नाही. चांगलं जेवण कधी होईल? आता हे अर्जुनाच्या बाबतीत डझनभर भाज्या आहेत माझ्या ताटात.
कोणती खावी काय सांगावं. अर्जुन या शब्दाचा अर्थ आहे जो कृष्ण सेवेत आयुष्यावर रुजू झालेला आहे. स अर्जुना. हा अरुजुता एक सेकंदी नाही. रुक्मिणी मातेला असं वाटत होतं की माझ्या पतीची लाडकीही मी आणि सेवाही करणारी खरी मीच. द्वारकेला अर्जुन गेल्यावर जेवण झालं की वामकुक्षी. दुपारी ढाराढोर झोपण्याची आज्ञा नाही. दुपारी जेवल्यावर शतपावली करावी लागते आणि वाम म्हणजे डाव्या कुशीवर 15 मिनटं झोपावं लागतं डायजेशन करता. अर्जुन झोपले. समुद्र स्नान करून आले होते. लांब केस होते अर्जुनाचे कुरळे. देवाने सांगितले रुक्मिणी हा केस पुसायला विसरला. कोरडे करायचे केस, याला ब्रॉन्कायटिस होईल, खोकला बिकला होईल, तेव्हा याचे केस पुसून टाक, याला लागली आहे झोप. रुक्मिणी माता होती ती. आम्ही तुमच्याकडे आल्यावर आमचा अनुभव असा आहे की नेपकिन कोरा, पाय धुतले की पाय पुसायला. पण असाही अनुभव आहे की बाई 1000 रुपयाची साडी नेसली असेल तर त्या माऊलीनं पदरानंच पाय पुसले, टॉवेलनं नाही. ह्या संत सेवेच्या प्रकारात आहे. आणि एका माईला तर मी असं पाहिलं, तिनं आंबाडा सोडला आणि जिवंत केसानं पाय पुसले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय संस्कार असतील या माऊलीचे. संतसेवा सगळे करतात, कशी करावी हे स्वतः ठरवावं लागतं. रुक्मिणी देवीनं पदरानं केस पुसले अर्जुनाचे. कोरडे झाले की नाही हे पाहण्याकरता गालाला लावले. कोरडे झाले की नाही, गाल आणि कान जवळ आहेत की नाही. आणि आश्चर्य वाटून खाली बसली ती. अर्जुनाच्या केसातून कृष्ण 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 हा ध्वनी निघत होता. रुक्मिणी मातेनं डोकं ठेवलं पायावर, भगवंताच्या सांगितलं देवा याच्यापेक्षा मला तू 2 थोवाडीत मारले असत्या ना बरं झालं असतं. तुझी सवयच आहे अशा प्रकारानं वाकडं जाऊन तू हे सगळं करतो. म्हणजे माझा जो अहंकार होता की मीच, माझे केस नाहीत कृष्ण कृष्ण करत, पण अर्जुनाचा तर केसही कृष्ण म्हणतो. याकरता इंद्राच्या अंशापासून, इंद्राच्या वंशात नाही पण वंश झाला. जरी उपाधी कुंतीची आहे तरी साधू संताचे 2 वंश असतात, एक बिंदुवंश आणि एक नादवंश. बिंदुवंश पुत्र पौत्राचा असतो, बिंदूपासून निर्मित, आणि नादवंश उपदेशाचा असतो, तो शिष्याचा असतो. तुकोबाराचा नादवंश चालला, बिंदुवंश आहे आजही आहे. 10 पिढ्या झाल्यात त्यांच्या. देहूकर, वास्कर, रिसोडचे महाराज आणि पंचगावचे महाराज या 4 संस्थांची 10वी पिढी सुरू आहे आता. आपण स्मरणिकेच्या वेळेला सांगितलं की नाही, महाराजांनी सांगितलं, संभाजी महाराजांनी. परंपरा टिकाऊ नादवंशाची राहते. निळवारायचा नादवंश आजही चालू आहे पिंपळनेरला, 14 पिढ्या झाल्या. आता एका अंशापासून निर्माण झालो. ज्यावेळेला आपण आईच्या पोटात आलो त्यावेळेला ए ड्रॉप ऑफ वॉटर ओनली, नो मोर, बस एवढंच होतं. पुढे विकास, नंतर विस्तार. अर्जुन सख्य भक्तीत आहेत. गीता तुम्ही वाचताच. जेव्हा विश्वरूप अर्जुनाला दाखवलं 11व्या अध्यायात, अर्जुनाला पश्चाताप झाला.
हा कृष्ण माझ्या धुरेवरचा हे विश्वरूप तुझं पाहता कुठे पाहू तुला? माझा कृष्ण देखिला काय कोणी सांगा गे. आणि मग पश्चातापानं बोलते. अर्जुनोवाच सखेति मत्वा प्रथमं यदुक्त हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयन वा. क्षमा मागण्याचाही अधिकार गेला मला. अरे तुला माणूस समजून मित्र समजून तुझ्याबरोबर कबड्डी खेळलो, कुस्ती खेळलो, एका ताटात जेवलो, अनंत अपराध आहेत माझे. माणूस समजला की माणूस अपराध करतो. जी स्त्री पतीला माणूस समजते ना ती कधी स्वर्गाला जाणेच नाही. पती देवत्व मानेल ती जाईल. स्वयंपाक केला आणि बच्चे पैदा केले की नवरा नाही नाही तिथं साधन झालं. जो शिष्य गुरुला माणूस समजतो शिष्य होण्याच्या लायकीचाच नाही. त्याने ब्रह्मरूपचं समजावं. नाथांना विचारा आणि माऊलीला विचारा. असं प्रमाण कोणत्या संताचं नाही आहे. पश्चाताप दग्ध आहेत. सख्य भक्तीत उद्धव आहेत आणि अर्जुन आहेत. म्हणून गीता अर्जुनाला सांगितली आणि भागवतात 11व्या स्कंदात बोध केला तो उद्धवाला केला. कारण दोघी सखा होते. सख्य भक्तीत 9विधा भक्तीत जी सख्य भक्ती आहे ना ती अतिशय नाजूक अवस्था आहे. फार सांभाळून करावी लागते. देवाला सखा समजणं वेगळं पण देवानी तुम्हाला सखा समजणं वेगळं. तुकाराम महाराजची गवळण आहे. धरीला पदरन सोडी माझा येणे काय करिताय आनंदाची या काणे एकले नाही ते मी असे काय जाणे का सोडी पालव जाऊ दे मग हरी. पदर कुणी कुणाचा धरला आहे? कोण कोणाचा सखा आहे? देवाने तुमचा पदर धरला मग धन्य आहात तुम्ही. तुम्ही देवाचा पदर धरलेलंच आहे. आपण तुमचा पदर देवाने धरावा हे फक्त गोपीकडूनच शिकता येईल. नारद शिकले. नारद म्हणतात यथाव्रज गोपिकांना मी हे सगळं ललिता विशाखा गोपी चित्रकंदा यांच्याजवळून शिकलो. नारद म्हणतात आणि शुकदेवांची गुरु फक्त राधाचं आहे. नाव नाही आहे. राधा हा शब्द संबंध भागवतात नाही. कारण गुरुचं प्रगट नाव घेऊ नये म्हणून राधा शब्द आलेला नाही आहे. कश्चिद अन्या म्हणजे कुणीतरी एक गोपी असा उल्लेख केला आहे राधेचा. याकरता धन्य जीवन समर्पित असते. समर्पित अर्जुनाचं जीवन समर्पित आहे. अर्जुनाचं कुटुंब तसं फार मोठं आहे तुम्हाला माहीत आहे. कुंतीला झालेला 3रा मुलगा अर्जुन. कुंतीचा शेवटचा. 2 माद्रीचे आहेत नकुल सहदेव. आणि अर्जुनाला 4 बायका होत्या. सुभद्रा, द्रौपदी, उलूपी आणि चित्रांगदा. उलूपीच्या बाबतीत मी अनेकदा प्रवचनात बोललो आहे. उलूपी ही नागकन्या होती. ज्यावेळेला खांडवनाचा दाह केला, आज जी दिल्ली आहे ती इंद्रप्रस्थ आहे. धृतराष्ट्रांनी ही पडीत जंगल आम्ही तुम्हाला राज्याकरता देतो म्हणून युधिष्ठिराला दिलं धर्मराजाला पांडवांना. ते स्वर्गातल्या इंद्राच्या मालकीचं होतं. इंद्राने सांगितलं हात लावायचं नाही, इथलं झाड झुडूप काही तोडायचं नाही, माझ्या मालकीचं आहे, तुम्ही आणखी कुठे बसवा. आता कसं करावं? देवाने सांगितलं अर्जुना तू आणि मी आपण दोघं मिळून याला जळून टाकू. कृष्णार्जुनाकडे ब्राह्मणाच्या वेशाने रक्तवर्णात अग्नी आले प्रत्यक्ष आणि ओळख दिली. श्रीकृष्णा मी अग्नी आहे सांगितलं, ओळखलं मी. माझं तोंड खराब झालं आहे तूप आणि गोड मिष्टान्न खाऊन.
अग्नी बोलले, जसं आपलं तोंड गोड झालं की आपण लोणचं खातो की नाही लोणचं, तसं लोणचं खाण्याची इच्छा झाली आहे मला. हे खांडवण जाळून टाका तुम्ही, म्हणजे मी याला भक्षण करील अग्नी आणि माझ्या तोंडाला चव येईल. तेव्हा सांगितलं आहे तर काम झालं. इथे इंद्राच्या मालकीचं आहे. सांगितलं इंद्र माझे मित्र आहेत, मी सांगतो त्यांना समजून, पण माणूस सहजासहजी हक्क सोडत नाही, तुम्हाला युद्ध करावं लागेल इंद्राबरोबर. ठीक. अर्जुनाने सांगितलं रथ, या रथाने युद्ध इंद्राबरोबर कसं होईल. वरुणाला फोन केला. वरुण लोकाहून रथ आला इंद्राकडे, श्वेत अश्वानियुक्त, आणि शस्त्र प्रत्यक्ष अग्निदेवतेने गांडीव धनुष्य दिलं. भाते दिले 2, त्यात एकच बाण दिसत होता, पण एक काढला की दुसरा भात्यात राहत होता. रिकाम होत नव्हतं कधी. जाळायला सुरुवात केली. जाळायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला प्राणी सगळे खाक आहात, वनस्पती खाक, जीव जंतू प्राणी. एक 2-3 जीव वाचले फक्त. एकाला मारलं नाही, कारण एक ऋषी होती, त्यांची उपपत्नी तिथे राहत होती कर्नाटकीत. ते गुजरातचे होते, पण त्यांची उपपत्नी त्या खांडववनाच्या सीमेवर राहत होती. तिला 4 पिलं म्हणजे लहान लहान लेकरं होती, म्हणून त्यांना जीवदान दिलं फक्त. आणि मयासुराने पायावर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घालून जीवदान मागितलं, त्याला सोडलं. तेवढ्यात एक सर्पिंट अग्नीतून कसं वाचावं म्हणून तिचं एवढंसं हातभर पिलं होतं त्या सर्पिणीचं. सर्पिंट मोठी होती. तिनं त्या पिलाला गिळलं, तोंडात घेतलं आणि उडी मारली. ती उडी मारत असताना अर्जुनानं टिपलं तिला, ती मेली. पण तोंडातून जे पिलू निघालं ते पळून गेलं. त्या दिवसापासून ते अर्जुनाचं कट्टर शत्रू नाग आहे तो. आणि तो जो सर्प आहे, कारण यांची 18 फुलं आहेत नागफुल, काली फुलातला होता. त्याने आपताना बंधुरावर सगळं सांगितलं आणि जागा मिळेल तिथे अपराध करायचा पांडवाचा अर्जुनाचा हे ठरवून टाकलं. ते गंमत काय झाली, 2दा आला तो. कर्णाबरोबर अर्जुनाचं युद्ध झालं, त्या दिवशी तो सर्पाकार बाणावर येऊन बसला. कर्णाला पत्ताही नाही. त्याला बाणावर पाहिला आणि देवाने सांगितलं की हा बाण चुकवावा लागेल, म्हणून 4 घोडे असे आवरून धरले, गुडघे टेकले त्यांचे. बाणवरून निघून गेला, किरीट पडला खाली. पुन्हा तो कर्णाजवळ आला. त्यांनी सांगितलं कर्णा, मला पुन्हा एकदा बाणावर घे. तू माझ्या बाणावर कधी बसला. सांगितलं याच्या आधीच्या बाणावर मी बसलो होतो, तुझा नेम चुकला. तू कपाळाचा नेम धरला होता, गळ्याचा नेम धरला असता तर अर्जुन मेला असता. पुन्हा नेम धर वगैरे. कर्णाने सांगितलं बाजूला हो, मी दुसऱ्याच्या बलावर शत्रूला जिंकत नसतो. तू माझ्या बाणावर बसशील आणि मी अर्जुनाला मारील, माझ्यात बल आहे. बाजूला हो. बाजूला झाल्यावर अर्जुनाने टिपलं त्याला. मला काय सांगायचं आहे, हा जो द्वेष मत्सर हे कशातून निर्माण होतं ते तुम्ही पहा. हे मी का सांगितलं तुम्हाला. हा जो सर्प होता अर्जुनाने मारलं. सर्प हे सिम्बॉल आहे या लोकांचं. हे नागालँडमध्ये राहणारे जे आहेत हे यांचं सिम्बॉल नाग आहे, पण माणसं आहेत आपल्यासारखी. कारण तिथे मामाचं आजोळ होतं पांडवांच्या. तुम्हाला सांगेन कथा थोडीशी. त्या भूमीत हा सर्प मारल्यामुळे त्याची पत्नी उलुपी नावाची होती, ती विधवा झाली. नुकतंच लग्न झालं आणि हे युद्धात मारला गेला तो. तारुण्य आहे, नुकतंच लग्न झालं, वैधव्य झालं, तर काय करणार. तिनं नारदाला शरण गेल्यावर सांगितलं महाराज माझं वैधव्य आहे आणि मला पुत्रेच्छा आहे. पुत्रेषणा म्हणजे मला पुत्र व्हावं इच्छा आहे, काय करू. सांगितलं साधारण पुरुषाद्वारा तुला गर्भ स्थापन केला तर नरकाला जावं लागेल.
पण महापुरुषांच्या ठिकाणी आत्मीयता नसते, फक्त कर्तव्यदृष्टी असते. म्हणून अर्जुन 12 वर्ष तीर्थयात्रेला हरिद्वारला येतील. तू या कुंडात बैस आणि अर्जुन आल्यावर त्यांचा पाय ओढून घे, कारण या जलात तुझं घर आहे खाली. त्यांच्याशी दुसरं काही बोलूच नको, फक्त पुत्र पाहिजे मला एवढं बोल, बाकी काही बोलायचं नाही, तुझं काम होऊन जाईल. ती उलुपी त्या कुंडात बसली आणि अर्जुन तीर्थयात्रेला होते एकटेच. कारण असं होतं त्याचं, ज्या दिवशी अर्जुनाने वाटप केलं नारदांनी, द्रौपदी एका पतीजवळ 2 महिने 12 दिवस राहील. आणि हा कायदा सांगितला की पती पत्नी एकांतात असताना तुमच्या भावापैकी कुणीही जर तिथे गेला तर त्यालाही 12 वर्ष तीर्थयात्रा करावी. वनवास नाही, तीर्थयात्रा. एका ब्राह्मणाच्या गाई सोडवण्याकरता शस्त्र आणायला अर्जुन धर्मराजाच्या महालात गेले. शस्त्र अडकवलेली होती. द्रौपदीबरोबर एकांतात धर्मराज युधिष्ठिर बसले होते. शस्त्र घेतलं, ब्राह्मणाच्या गायी मिळवून दिल्या आणि धर्मराजाला नमस्कार करायला आले. दादा, मी उद्या सकाळी निघतो. कर सांगितलं. नियम मोडला ना, मला 12 वर्ष तीर्थयात्रा करावी लागेल. सांगितलं, मोठा भाऊ बापाच्यासारखा असतो. द्रौपदी माझी पत्नी आहे, पण तुझी तर आहे, आणि नारदांचा कायदा मलाही कबूल आहे, पण मी तुला आज्ञा देतो ना. ही दिवसाची वेळ आहे, रात्रीची नाही. आणि महालात आम्ही बोलत बसतो, तू आला, लहान भावाला तर पुत्र होत आहे, कोणताच दोष नाही, जाण्याचं काम नाही. सांगितलं, हे मी जाणत नाही, मी धर्माचं उल्लंघन करणार नाही. दुसऱ्या दिवशी निघून गेले तीर्थयात्रेला. आता त्यावेळेला किती बायका होते याला? द्रौपदी बस. आणि 12 वर्षाच्या तीर्थयात्रेत किती बायका मिळाल्या? 3. ही मोठी गंमत आहे. हां, पंढरीला वारीला जाऊन तिकडून बायको करून आणणे याला म्हणतात वारकरी. इकडे जमेस ना, बोसवीची कोलाटीन धरली ना, वारीची वारी झाली, बायकोची बायको भेटली. काय करता? त्यांनी मी मूर्था नाही सांगत, नाव गाव सांगत नसतात, पण घडलेलंच सांगतो ना. तर हे जेव्हा तीर्थयात्रेला निघाले तेव्हा यांचा पहिला स्टॉप मणिपूर. 7 सिस्टर्स म्हणतो की नाही आपण, तुम्ही एकदा तिथे जाऊन पहा. अरुणाचल प्रदेशापासून मेघालयपर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याच्यापुढे काश्मीर तुच्छ आहे. नावच अरुणाचल आहे त्याचं. 4:30 वाजता सिनेमा सुरू होतात तिथे, 4:30 वाजता सकाळी दिवस निघतो. तिथले आत्ता ख्रिश्चन झाले लोक बहुसंख्येनं, धर्मांतर केलं त्यांचं. पण जो आदिवासी भाग होता तो माझा पूर्ण परिचित आहे, आत्ताचा आहे आणि मागचा आहे. त्याच्यामुळे मणिपुरात प्रवेश यांचा झाला. तिथे चित्रांगद नावाचे राजे होते. अर्जुन तीर्थयात्रेवर होते, पण नगरात प्रदक्षिणा म्हणजे सहज फेरफटका मारायला निघाले. कोण नव्हतं बरोबर, रथ, सारथी, 2 सेवक. चित्रांगदाची कन्या गच्चीवर उभी होती राजमहालाच्या. तिला पाहत, मन आहे, मन म्हणजे मन. ते तुमचं धन पाहत नाही, सत्ता काहीच नाही पाहत. विचार केला की हिला बायको करण्याचं आहे. एका क्षणात निश्चय. दरबारात गेले, राजा चित्रांगदाला प्रणाम केला. सांगितलं, महाराज, मी कुंतीपुत्र अर्जुन आहे. बोला, स्वागत आहे तुमचं. नाही, मी याच्याकरता आलो, मी तुमच्या पोरीला गच्चीवर पाहिलं, माझं मन हरण केलं आहे तिने. तुम्ही क्षत्रिय आहात, मी क्षत्रिय आहे. म्हणजे सामोपचारानं लग्न लावून देता की युद्धात तुमचा वध करून घेऊन जाऊ तिला? सांगितलं, भाऊ, युद्धाचं काम नाही, दिली. काय करता? अरे, मला कुठे पाहून भेटला असता अर्जुन, दिली. पण माझी अट आहे. आता अट कशाला घालतं? सांगितलं, अट आहे, आमच्या कुलात एकच संतान होते, दुसरी होत नाही, कधीच नाही, मुलगी असो की मुलगा असो. जर मला मुलगा झाला असता प्रश्न नाही, मुलगा नाही. म्हणून तू इथे 2 वर्ष राहावं लागेल. तुला तीर्थयात्रा थोडीशी पोस्टपोन करावं लागेल. मी लग्न लावून देतो, 2 वर्ष इथे राहा. हिला मुलगा झाला की तो मला दत्तक दे आज्याला,
मग इथून जा. मुलगा तुझा नाही, तू पैदा करशील, दत्तक मी घेईन, ही अट कबूल असेल तर मुलगी देतो. अर्जुनाने सांगितलं क्या करणार, हड्डी जाणे कुत्ता जाणे, बायको पाहिजे, दॅट्स ऑल. आणि बब्रुवाहनाचा जन्म झाला. बब्रुवाहन जे भारतीय युद्धात नव्हते. भारतीय युद्धात जर बब्रुवाहन असताना आजही युद्ध सुरू राहिलं असतं, संपलं नसतं. घटोत्कच, अभिमन्यू आणि बब्रुवाहन हे जर असते, हे युद्ध कोणी संपवू शकलं नसतं. पुढे तीर्थयात्रेला गेले. आपण पुन्हा राजा चित्रांगदापर्यंत येऊ. बायकोला सोडून दिलं तिथे, पुत्रासहित पुत्र दत्तक देऊन टाकला सासऱ्याला. आणि ही मग यज्ञाच्या वेळेला आली होती चित्रांगदा, तोपर्यंत आली नाही इंद्रप्रस्थाला. हरिद्वारला गेले. हरिद्वारला गेले, आंघोळी करता बुडी मारली की कुणीतरी पाय ओढला. उलुपी होती, उलुपी नागकन्या, बालविधवा झाली, ते पाय ओढला. अर्जुनाने विचारलं का गं पाय माझा का ओढला? सांगितलं महाराज माझ्या चित्तात पुत्रेषणा आहे आणि मला पुत्रदान करा. ठीक. अर्जुन विचार करत होते मी तीर्थयात्रेत आहे. तीर्थयात्रेत विषय भोग भोगणं अधर्म आहे. हा अधर्म आहे. पण एखाद्या स्त्रीनं पुत्रदान मागितल्यावर ते तिला न देणं हा त्याच्यापेक्षा मोठा अधर्म आहे. तर मोठा धर्म वाचवण्याकरता लहान करावं लागेल. उलुपीकडे 1 दिवस होते फक्त. आणि इरावानाचा जन्म झाला. ही नावं भारतातली आठवणं फार कठीण आहे बरं, लक्षात येणं आठवणं. भारतातली हजारो नावं आहेत शेकडो. हा इरावान द्रोण पर्वात एका राक्षसाच्या हातून याचा वध झाला. पुढे हा अर्जुन स्वर्गात असताना वर्षभर स्वर्गातच होते अर्जुनाजवळ. इरावानाचा जन्म झाला. आणि उलुपीला सांगितलं का गा आता कसं? तिने सांगितलं माझं वैधव्य हे माझ्या प्रारब्धाचं आहे, पण माझी पुत्रेषणा पूर्ण झाली याकरता मला तुमच्या उपकाराची फेड नाही करता येत. मला तुमच्याकडे येऊन नाही राहता येणार तिला. पण अशी वेळ येईल, नागकन्या होती ती, सगळं जाणत होती, मला तुमच्या कामी पडावं लागेल. अर्जुन निघून गेले. 3रा स्टॉप तीर्थयात्रेचा द्वारका, लास्ट बट वन. 3 बायका बरं 12 वर्षाच्या प्रवासात. तिथे सुभद्रा वाढायला आली फक्त. बलराम दादा होते पंक्तीला, कृष्णही होते. ती वाढत होती. 15-16 वर्षाचं वय सुभद्रेचं. आता सख्यभक्ती मित्रच होते. अर्जुनाने विचारलं कृष्णा की कोण आहे आणि कोणाची आहे? सांगितलं कोण? याला येड लागलं का? बहीण आहे माझी सख्य. काय नाव आहे तसं? तुला काय पंचायत आहे? नाही मला वाटतं हिला बायको करून यार काही लाज आहे म्हणलं. तीर्थयात्रेत 2 झाले, आणखी 3री. त्यांनी सांगितलं पा व्यभिचार बदमाशी करायची नाही, पत्नी करून घ्यायचं आणि मग भोगायचं. धर्मकार्य आहे. काय रान ठेवले का? बाय ठेवता काय? नरकाला जाता काय? आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही ना, कारण आपल्या बाबाला 16,000 होत्या, 8ही होत्या वर. पण धर्मयुक्त किंवा धर्मयुक्त. आणि देवानी सांगितलं की हे अर्जुना कोडा आहे. बलराम दादाचे शिष्य आहेत दुर्योधन, आणि दोघांनी आपसात ठरवलं आहे की सुभद्रा दुर्योधनाला द्यायची. आता दादापुढे मी बोलू शकत नाही. तू माझा मित्रही आहेस, भक्तही आहेस. तुझं मन गेलं तर मला तर तुझ्या मनाची पूर्ती करावी लागेल. काय युक्ती काढावी? सांगितलं युक्तीचं तर खजिनाच आहेस तू. युक्ती कुठून निर्माण झाली? तुझ्यापासून. तर असं कर, उद्या रोडग्याचा भंडारा आहे. खरंच होता, तीर्थक्षेत्रावर भंडारा आहे उद्या. सगळे यादव आम्ही सगळे जेवायला जाऊ. अर्जुन पाहुणा होता तर तू आहे. तू जेवण होण्याच्या आधी, हल्ली जेवण होण्याच्या आधी काय पेतात हो तुम्हाला? हे सोयण्यावर लोक सांगतील का रे? ते एवढ्या प्याल्यात देतात आधी प्यायला. काय देतात? 15 मिनटं आधी टेबलवर. हां काय देतात? दंडगोळ काय काय गं? काहीतरी देतात की नाही? ते नाव मला माहीत आहे, पण इथे व्यासपीठावर तुम्हाला कसं माहीत म्हणाल तुम्ही? पंचायत आहे माझ्याभोवती. पोरं जे माझ्याबरोबर जेवतात कधी कधी टेबलवर, माझेच ना तू, मला दुरुस्ती करावी लागते. आता या बाया म्हणजे सोफॅस्टिक सुना माझे, काटा आणि चमचा. आता तो काटा कशाला पाहिजे?
तरबूज आहे. त्या काट्याचा आणि त्याचा काय संबंध? देवानं हात दिले, चमचा काटा, जीवेला टोचला की झाला, गेला काटा. त्या पोरानं पप्पू महाराज सांगतो बरं महाराज नव्हतं, त्यांनी चमचा उजव्या हाती धरला, काटा डाव्या हाती धरला आणि ते काय म्हणतात त्याला, टोमॅटो ऑमलेट कापलं. मी त्याला सांगितलं, भाऊ तुला अमेरिकेला जायचं आहे लवकर, तिथे टेबलवर जेवावं लागेल. तुम्ही इथे पार्टीत जेवता तेव्हा मॅनर्स, पार्टीचे मॅनर्स आहेत. दादाजी बराबर आहे. सांगितलं बराबर नाही आहे, काटा उजव्या हातात धर, चमचा डाव्या हातात धर. हां म्हटलं, हा नाही मी सांगतो असं कर. आता भक्कम पार्ट्या पाहिला आहे मी, आता नाही म्हणून घ्याय पाहिलं नाहीत. उजव्या हातात धर काटा, काटा चमचा वापरतात मी, पण कोणत्या हातात काय धरावं याची अक्कल अजून आली नाही. कशाला झक मारायला टेबलावर जेवता, आम्ही जमिनीवर बसून जेवतो. कळलं काय काय सांगू, मौज कशी आहे. काही काही गोष्टी मोठ्या चिंतनी आणि विचारणी असतात. सुभद्रा हरण अध्यायाचा आहे सुभद्रा हरणाचा. त्याच्यावर काही नव्हतं, तो गोसायच्या विषयात होता. तीर्थयात्रेत अस्त्र नाही, शस्त्र नाही, रथ नाही, सारथी नाही. देवानी दारुकाला सांगितलं माझा रथ घेऊन. सुभद्रेला आणि अर्जुनाला जेवण होईपर्यंत अर्धा मार्ग राजस्थानातलं आक्रमण झाला पाहिजे. भगवंताच्या रथाचा वेग म्हणजे बाणाची गती जेवढी आहे, तो बाण पडतो तेवढ्या वेळात 4 कोस कृष्णाचा रथ जात होता. हां, मग जेव्हाच्या वेळा अर्जुन कुठे गेला? कृष्णाला विचारले. देवाने सांगितलं दादा तुम्ही येते मी येते. तो गायबच आहे. काही ध्यान धारणा करत असेल, शिवमंदिरात पहा, आणखी कुठे पहा. सांगितलं कुठेच नाही. तेवढ्यात काही शिकारी आले. ते बलराम दादाचे सेवक होते. त्यानं विचारलं का रे अर्जुन वगैरे काही दिसलं काय? सांगितलं हो महाराज, सुभद्रा देवी आणि अर्जुनाला मी कृष्णाच्या रथात पाहिलं. पंचे बलराम दादा समोर बोलले. दादाने सांगितलं कृष्ण हे बरोबर आहे, जेवणं मग होतील, आधी मी पोरीला सुभद्रेला आणील, मग भोजन होईल. शंख आस्फुरण केलं. बलराम दादा सगळ्या देवांना सांगितलं 20 मिनिटात शस्त्रसज्ज व्हा, आपण आपल्या रथावर आरूढ आणि पाठलाग करा अर्जुनाचा. देव बोलले नाही तर देवाची सल्ला नाही. बाकी सगळ्यांचा सल्ला घेतात लोक, देव सोडून, साधू संत सोडून, निवायचा घेतात, जवळायचा घेतात. देवाचा सल्ला नाही घेतला, देव बोलले नाही. सगळ्यात शेवटी दादाने विचार केला की कृष्णाला तो विचारावं लागेल, कृष्णा तुझा रथ तयार नाही, तुला चालायचं नाही काय? सांगितलं दादा आपण कोण आहो, तुम्ही जरा या खोलीत या माझ्याजवळ या. तुम्ही कोण आहात, मी कोण आहे, सुभद्रा कोण आहे? डोळा बंद केला. दादाने सांगितलं मी शेष आहे आणि तू शेषशाही भगवान आहेस. ठीक. सुभद्रा कोण आहे? मुक्ताबाई 15 वर्षाच्या होईपर्यंत लग्न का नाही झालं? लग्नाला वर लागेल की नाही? सुभद्रा नरनारायणाची शक्ती आहे. नरनारायणाची शक्ती ही एक तर नराजवळ राहील की नारायणाजवळ राहील. मी नारायण आहे. 16 वर्षाची होईपर्यंत माझ्याजवळ राहिली, पुढे ही फक्त नराजवळच राहू शकते. आणि अर्जुन नर आहेत. कृष्ण अर्जुन नरनारायणाच्या अवतार आहेत. कोणाजवळ राहील? तुमची अब्रू ठेवायची असेल, शीघ्रगामी रथ पाठवा, अर्जुनाला परत बोलवा आणि तुमच्या धनातलं 1/4 धन आंदण द्या अर्जुनाला. आनंदानं लग्न विवाह करा, नाही तरी तुम्हाला काट्टी ना काट्टा चोरच धन खाणार आहेत तुमचं. आणि लेखाची निपुत्रिक माणसं इतके कंजूस असतात की माशीसहित तूप खातात, पिळतही नाही. की कुरपड काय असेल त्यांना माहीत असते की आगेपेशी खुश नाही आहे. कुछ नाही. सुभद्रेला आणलं. दादानी 1 अक्षौहिणी सैन्य आंदोलन दिलं हो बलराम दादानी. हे लोक असेच असतात, भले तरी देऊ काशीची नाही तर काठ. द्वारकेत तसं लग्न झालं नाही कधी. सुभद्रेचं झालं अर्जुनाचं. 72 वर्षाचं वय होतं अर्जुनाचं आणि 16 वर्षाचं सुभद्रेचं वय होतं. वय प्रधान नाही आहे आणि प्रधान आहे, मनाला वय नाही. ही 4थी बायको आहे. झाल्या 4. सुभद्रेला गोपवेशात अर्जुनाने रथात बसून आणलं. माणसाच्या मनात धाक असतो,
आपण सगळे, तुम्ही मी नाही, आपण सगळे आणखी कोणाला भेऊ की न भेऊ, पण बायकोला नक्की भीतो. दाखवत नाही की मी बायकोला भीतो, पण गॅरंटीनं भीतो. अर्जुन भ्याले. सुभद्रेला सांगितलं, माझी हिंमत नाही, मी आल्याबरोबर द्रौपदीला भेटायला जातो. तू हा वेश कवळणीचा करून कुंतीचं, आणि तिथेच द्रौपदी तुला भेटेल, चरण स्पर्श करून तिचं दर्शन कर आणि तोंडावर हास्य ठेव. पावडर लावावं लागली तर चालेल, हास्यवदनानं दर्शन घे द्रौपदीचं. अर्जुन भेटायला गेले. द्रौपदीनं पाहिलं अर्जुन आले आहेत. अमर्यादा नाही करणार पतीची, पण द्रौपदी असते. सांगितलं, या. पतीचं स्वागत करत असतात काय? अर्जुनाने सांगितलं, या. नाही, आता नवीन बायको आणली म्हणून या म्हटलं. सांगितलं, नवीन बायको? सांगितलं, एक नाही 3, पण आणली 1, 2 येतील पुढे. बाया फार कटू बोलतात, खोबऱ्यापेक्षा खोट. बरं, सत्य होतं आणि तिला सगळं माहीत होतं. आणि एक श्लोक महाभारताचा सांगतो मी तुम्हाला. द्रौपदी उवाच. द्रौपदीने सांगितलं अर्जुनाला, महाराज, मोळी विकणारा, सरपणाची मोळी विकणारा ज्यावेळेला रानातून मोळी बांधून आणतो, पक्की बांधतो, एक बंद पक्का बांधतो, त्या वेलीचा बांधतो की नाही, पण दुसरा ज्यावेळेला बंद करकचून बांधतो त्यावेळेला पहिला बंद थोडासा ढिला होतो. तसं आता तुम्ही दुसरी बायको आणली म्हणून पहिला बंद म्हणजे मी, थोडासा हा बंद ढिला होईल, बस एवढंच बोलले. त्यामुळे तुम्ही सगळे ऐकून घ्या. किसको पता है किसको नहीं है, हम कहीं हमीर में लागी, थोडी थोडी तो सभी में लागी. त्याला काय, महाभारत आहे, टचिंग प्रसंग असतात. आणि आता आपण थोडंसं चित्रांगदाकडे जाऊ. हे भारतीय युद्धानंतरचे. पांडवांनी अश्वमेध केला. भारतीय युद्ध संपल्यानंतर व आमच्याकडून माणसं मारल्या गेली हे पाप चालना करता भगवंताच्या सल्ल्यानं व्यासांच्या पहिल्यांदा केला तो राजसूय यज्ञ होता. हा अश्वमेध केला. राजसूय यज्ञात 4 दिशा जिंकून सगळ्या राजांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मग यत्न करायचा असतो, तो राजसूय. अश्वमेधाला श्याम कर्ण अश्व आणायचा, म्हणजे शुभ्र पांढरा, फक्त कानाची टोकं काळी, तो श्याम कर्ण बहुतेक सापडत नाहीच. तो आणल्यावर त्याचं पूजन करायचं. मस्तकावर स्वतःच्या शासनाची सोन्याची पत्रिका लावायची आणि पूजनानंतर अभिमंत्रित करून त्याला सोडून द्यायचं मोकळं. आणि त्याच्यामागं सैन्य एक अक्षवणी चालू ठेवायचं. तो ज्या दिशेला जाईल त्याच्यामागं जायचं. तो जसा जसा फिरेल रस्त्यात जी राज्य जे लागतील त्याला जिंकायचं. आणि एवढं जिंकून तो अश्व परत येईल. मग परत आल्यानंतर मग अश्वमेध. अश्वमेधात पूजित केलेला अश्व हा अश्व राहत नाही, देवत्व त्याच्या ठिकाणी ते आहेत. म्हणून मग त्याच्या शरीराचं असे तुकडे करून एकेका अवयवात मंत्रोच्चार करून ते अग्नीत हवन करावं लागते. हा झाला अश्वमेध. हा अश्वमेध पांडवांनी केला. सगळे पोरं सोरं सगळे मारले गेले होते, कुणीच नव्हतं, अभिमन्यू नव्हता. तर त्या घोड्याच्या मागं कोण जाईल? अर्जुनाचं वय 90 होतं. धर्मराजांनी सांगितलं, अर्जुना तुझ्या वाचून घोड्याच्या मागं कोण जाईल? अश्वाच्या मागं तुला जावं लागेल. जातो. एक अश्वनी सेनाबरोबर अर्जुन निघाले. हा अश्व वाटेत जे राजे होते त्यांना जिंकलं ते मामूली होते. पण हा जेव्हा मणिपुरात गेला तेव्हा मणिपूर नरेश बब्रुवाहन होते, चित्रांगद मरून गेले होते. बब्रुवाहनाला पत्ता लागला की माझे वडील अर्जुन अश्वमेधाच्या घोड्याच्या मागं आहेत. त्यांनी आईला सांगितलं, आई माझे वडील आले आहेत चित्रांगदेला. तिनं सोन्याच्या ताटात पूजेचं साहित्य हे सगळं काढून दिलं. पण तिला सांगितलं, पोरा माझ्या पतीची ओळख मला आहे, तू पुत्र आहेस, तू त्यांच्याजवळ नाही आहेस. हे पहा, गुरुला शिष्य जाणत असतो, पतीला पत्नीच जाणते. तू पूजेचं साहित्य नेऊ नको. त्यांनी सांगितलं, नाही नाही मी माझ्या वडिलाची पूजा करणार. गेले. अर्जुनाच्या समोर पूजेचं ताटच नेलं, फक्त थाट दिशे हात मारला की फेकून द्यायचं. सांगितलं, क्षत्रियाची अवलाद आहे, माझ्या बीजापासून पैदा झाला, माझा घोडा अडवून युद्धाला का नाही आला? बांगड्या भरल्यात का हातात? मी बाप असलो तरी युद्धाला आलो आहे इथे, आणि तू पूजेचं सामान घेऊन आला, जीवाला भीतोस काय? ते आग होती ती. एवढं तर फार झालं त्याला. नगरात गेले, आस्फोरण केलं, शंख वाजून सैन्य तयार केलं आणि रथात बसून युद्धाला आले. आता बापलेकाचं युद्ध आहे.
बब्रुवाहन समोर अर्जुन आहे. विचार करत होते आता कसं करावं. अर्जुन म्हणत होते मुलगा आहे म्हणून हात राखून युद्ध करत होते, सांभाळून थोडंसं, हा मरू नये, काही होऊ नये. पण याला तो द्वेष होता. बापाने युद्धाला बोलावलं. अरे तुम्हाला सांगतो काय विचित्र अवस्था. यांनी एका बाणाने अर्जुनाचं डोकंच उडवलं. अर्जुनाचं मुंडकं भूमीवर पडलं. हाकार झाला सगळा. अर्जुनाला कोण मारे. डोकं भूमीवर पडल्यावर कसं कराल. चित्रांगदा रणांगणात आली. इतक्या शिव्या दिल्या त्याला. अरे पोटात गळून गेला असता तर बरं झालं असतं. लाज वाटली नाही. अर्जुनासारख्या पित्याचा वध केला, नरकाला जाशील, तुझं शौर्य या कामी पडलं काय. त्यांना युद्धात मदत करणं सोडून त्यांच्यावर युद्ध केलं वगैरे वगैरे वगैरे. आणि इंद्रप्रस्थात कुंतीला स्वप्न पडलं रात्री, दुःस्वप्न. माता कुंती दुःस्वप्न पडलं. त्यात अर्जुन जखमी होऊन पडले असं तिला स्वप्नात पडलं. जागी झाल्यावर ती चिंतित झाली. काय करावं. प्रतिज्ञा करा. हे सगळं झालं आणि तिनं मग नंतर सांगितलं मला स्वप्न पडलं होतं. चित्रांगदा आल्यानंतर तिनं उलुपीचं चिंतन केलं. सवत होती तरी तिला माहीत होतं नागकन्येचा अधिकार काय आहे. उलुपी तिथे आली रणांगणात. सगळं पाहून घेतलं. सांगितलं हे पहा, गडबड करू नका. माझ्या आज्याचा आश्रम पाताळात आहे. आम्ही नाग आहोत. त्यांच्याजवळ स्पर्शमणी आहे. तो स्पर्शमणी मी बोलावून घेते. मुंडकं आणि धड याला स्पर्श केला की अर्जुन जिवंत होते. तेवढ्यात जो कंबल नाग, कारण ज्या नागाला मारलं होतं ना अर्जुनाने, त्याचे 2 मित्र होते कंबल. त्यांनी अर्जुनाचं मुंडकं असं पंखावर त्या नागाने घेऊन आकाशात उडून गेले. तर मणी आणल्यावर जोडायला मुंडकं कुठे आहे. बब्रुवाहनाला सांगितलं उठ, प्रायपेशनाला काय बसलाय, पद्मासनला लूट. वर आकाशात अर्जुनाचं मुंडकं आहे, नाग नेत आहेत 2 कंबल. ते मुंडकं इथे बोलाव. धनुर्वेदात तू बापापेक्षा कमी नाही आहेस. पंचशुद्धी केली. धनुष्याला बाण लावला आणि बाण लावल्याबरोबर दोन्हीही सर्प टिपले तिकडून. त्यांच्या हातून ते मुंडकं सुटल्यावर टोपली असते ना आपली टोपली, तशी बाणाची चटई निर्माण केली बब्रुवाहनानं आणि त्यावर अर्जुनाचं डोकं खाली आणलं. उलुपी एका दिवसाची पत्नी. कोण वाचवलं. पत्नीर्नो यज्ञ संयोगे अधिकार. जिवंत झाल्यावर अर्जुन मग आता काय पुढचं काय सांगू मी तुम्हाला. जाताना चित्रांगदेला उलुपीला नेलं वेगळं. पण ही जी संतान आणि हे जेवढं आहे ह्यात सगळ्या ठिकाणी फक्त अर्जुनच आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं महाभारतात अर्जुन सोडून काही नाही. आश्चर्य आहे. खांडवन 10 केला त्यावेळेला इंद्राबरोबर युद्ध झालं. इंद्राला युद्ध सोडून परत जावं लागलं अमरावतीला. म्हणजे ही अमरावती नाही तुमची, इंद्राची. काय शौर्य असेल. 5 वर्ष स्वर्गात अर्जुन आहेत. कारण पुढे युद्धाचा प्रसंग आहे. अस्त्रशस्त्र देवताजवळून प्राप्त करून घेण्याकरता तुला जावं लागेल स्वर्गात. सदैव 5 वर्ष गेली. जाताना भोलानाथाचं दर्शन करावं म्हणून कैलासला गेले. वर नाही जात आहेत. खालून प्रदक्षिणा केली कैलास पर्वताची आणि शंकराची स्तुती केली. कर्पूरगौरम करुणावतार संसारसारम भुजगेंद्रहार प्रार्थना केली. आणि किराताचा वेश होता त्यांचा. किराटाचा म्हणजे शिकारी किरात असतात ना, एक ती लुंगी, चांबडं, धनुष्य आणि बाण. काय झालं. एक डुक्कर समोरून गेलं. वराह एक आदिवासी शिकारी होता किराट. त्यांनी नेम धरला त्या शिकाऱ्यावर म्हणजे त्या डुकरावर आणि अर्जुनाने नेम धरला आणि दोघांचे वाट लागले. मेलं. भांडण झालं. शिकार खाण्याकरता नाही. शिकारीचा मालक कोण. तो भिल्ल म्हणत होता माझी शिकार आहे, बाणावर नाव आहे माझं, पाहून घे.
अर्जुनाने सांगितलं माझे बाणावर माझं नाव आहे, पाहून घे, शिकार माझी आहे, माझ्या बाणानं मेला. भांडण झालं. नकली भांडण होतं ते. कोणाबरोबर भांडतोय अर्जुनाला पत्ता नाही, पण त्या भिल्लाला माहीत होतं आपण कोणाबरोबर कुस्ती खेळून राहिलो. फ्री स्टाईल झाली, फ्री स्टाईल कुस्ती. ते होते महादेव किराताच्या वेशात. तर शंकराला कोण पराभूत करी? शंकराने त्याला असं घोळसलं अर्जुनाला, खाली जमिनीवर पडले अर्जुन. शस्त्र नाही हातात, कुठून उभे राहिले. आणि पार्थिव वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग केलं एवढं. एक रानफुलाची माळ केली, शंकराची स्तुती केली आणि ती माळ शिवलिंगाला वाहली. डोळा उघडला, त्या शिवलिंगावर वाहलेली माळ त्या भिल्लाच्या गळ्यात होती. मग अर्जुन सरेंडर झाले. सांगितलं भगवंता हे काय माझी चेष्टा चालवली आहे, तू या वेशात आला तर काय? मला पाहायचं होतं तुझं बल किती आहे. सांगितलं माझं बल काय पाहता तुम्ही तर माझं धनुष्य गिळून टाकलं, बाणही गिळले, फक्त मलाच गिळलं नाही. अरे मी याच्याकरता परीक्षा पाहिली, माझ्याजवळ पाशुपतास्त्र आहे, ते कोणाला तरी द्यावं असं मला वाटते. खरं प्रेम असेल तर समर्पणात आनंद आहे, घेण्यात आनंद असेल तो व्यापारी आहे. आपल्या आईनं आपल्याला दूध पाजलं, मोबदल्यात काही दिलं, देऊ शकता, आहे कोणाची शक्ती. पण बायको स्वयंपाक करून जीव घालते, रागवू नका, द्यावं घ्यावं लागते की नाही. उमरावतीला चालले, लक्ष ठेवायचा, पहिली वंडी इकली कापसाची, ध्यान ठेवावं लागते की नाही. हां, तुम्ही 500ची आणा 2000 सांगा, ते वेगळं झालं. दिलं घेतलं नाही तर बायको प्रसन्न राहील, मला तर काही आठवत नाही बाबा. असं मलाही 60 वर्ष झालं, मी भोगून राहिलो, सगळं जमत नाही गणी. आपला शांताराम भटजी आहे ना, भागवताहून घरी गेला की बायको हिसकून घेते त्याचे ते पिशवी, मगले का पाणी पिया आधी उघडून पाहते काय आहे, किती दक्षिणा आहे, वस्त्र काय आहेत. ते तर काही इलाज नाही ना काय त्याला. कोण कोणाचं करी. भोलानाथांनी सांगितलं अर्जुना सावधान हो, पंचशुद्ध होऊन जाय, मी तुला पाशुपतास्त्र देतो. सांगितलं महाराज पाशुपतास्त्र मी? अरे संहाराचं अस्त्र आहे, कोणावर टाकता येत नाही, मला देऊन करता काय? सांगितलं मी सांगतो एवढा एक, आज्ञा पाळावी हा धर्म जाणं तेणू जाणावर, हो नाही करण्याचा तुझा अधिकार नाही आहे. तो कृष्ण भक्त आहे आणि मी माझ्या महादेवाच्या जीवनात पाशुपतास्त्र कुणाला दिलं नाही, ते आज तुला देतो. पाशुपतास्त्र प्रदान केलं शंकराने अर्जुनाला, हा महालाभ. आणि मग इंद्राकडे गेले स्वर्गात. स्वर्गात गेल्यावर पुत्राचं स्वागत करत नसतात, कौतुक करत असतात. दर्यापूरला बोललो तुम्ही मागच्या वर्षी, होलेच्या इथे पोरांचा सत्कार. मी म्हटलं होले नाही रे, आज तुम्ही कच्चे बच्चे काही तर त्यांची. म्हटलं सत्कार कोणाचा करतात? कौतुक करत, लेकराचं कौतुक करावं, लेकराचा सत्कार बापाने करावा काय? ही कुठली पद्धत आहे? शिष्टाचार तर पाळा. आणि 5 वर्ष मग आता ते स्वर्ग आहे. उर्वशीसारख्या 22 अप्सरा, उर्वशी नारायणी अप्सरा आहे. नारायण आश्रमात प्रत्यक्ष नारायणाने उरू म्हणजे मांडी, मांडीतून निर्माण करून ती इंद्राला दान केली. हे स्वर्गातलं रत्न आहे. हिची बरोबरी जगातली कोणती स्त्री करणार नाही. वेदात मंत्र आहेत त्याचे. ती उर्वशी पृथ्वीवरच्या पुरुरव्याजवळ काही दिवस होती. तो थोडासा वेगळा इतिहास. आणि 5 वर्षात काय शिकले नाहीत ते. ग्रास्पिंग किती भयंकर लागतं त्याला. काही लोक एकदा ज्ञानेश्वरी वाचतात, निम्मे पाठवून जाते. आपण जन्मभर वाचून राहिलो, उभीच आठवत नाही. होते की नाही? 5 वर्षात अस्त्र शस्त्र एकही अस्त्र सर आलं नाही की जे अर्जुनाला मिळालं नाही. प्रत्येक देवतांनी, इंद्र तर स्वामी आहेत ना देवतांचे. इंद्राने सांगितलं अर्जुना आता माझा ऐक, 1 वर्ष तू, चित्रसेन गंधर्व तुझा मित्रच आहे आणि तू इथेच आहे. माझ्या दरबारात नृत्य गान संगीताची त्याची योजना आहे. उर्वशी नृत्यांगना प्रमुख आहे. तेव्हा तू चित्रसेनाकडून गान वादन नृत्य शिकून घे. अर्जुनाने सांगितलं मला लढाई शिकू असं, गाणं नाचणं मी शिकून काय करू? सांगितलं माझा ऐक, तुला भविष्याचं ज्ञान नाही आहे, उद्या मरशील की जिवंत राहशील, पण मला माहीत आहे काय होणार आहे. तुला आवश्यक आहे शिकणं. दुसऱ्या दिवसापासून ट्युशन सुरू झाली चित्रसेन गंधर्वाची. आणि तयार झाली, तयार. उर्वशी जेव्हा इंद्राच्या दरबारात नृत्याला आली,
जाणकार माणूस असला, एखादा चांगला राग असला तर मान हलवतो की नाही, वा वा छान आहे, हलवतो की नाही. म्हणजे गोटे आहेत ज्यांना काही कळत ते म्हणतात काय लावलं हो 15-20 मिनटं झाली, बंद करायचं सगळं, कारण त्याला जाण नसते त्याची. जाणकार होते अर्जुन, जाणकारा शिकले, त्यांचं मुंडकं हल्लं असं उर्वशी करता. फारच सुंदर. इंद्राने पाहिलं की आपल्या पोराचं मन उर्वशीवर गेलं. उर्वशीला चित्रसेन गंधर्वाच्या हातून निरोप पाठवला, तू अर्जुनाच्या मालात रात्री जायचं. स्वर्गातले अप्सरा आहेत, बाप विचारेगा, बेटा विचारेगा, पंजा विचारेगा. स्वर्गात काय हा नियम थोडं जागे पृथ्वीवरचा, पुण्य करील तो स्वामी. कळलं की नाही. बापलेकाचा संबंध नाही, पुण्य कोणाचं आहे. बरोबर दुसऱ्या प्रहराच्या शेवटी उर्वशी गेली अर्जुनाकडे, कारण अर्जुनाला पाहिल्यानंतर संयम कोणाचाच राहत नसे. उर्वशी आली, चाहूल लागल्याने उठून बसली. अर्जुनाने हात जोडले उर्वशीला, माते तुला प्रणाम. भयानक राग, कारण अष्टम काम हा, जेव्हा स्त्रीच्या चित्तात कामाचा उदय होतो ना, पुरुषाच्याही होतो, पण 8 पटीनं काम स्त्रीच्या चित्तात असतो. फक्त पुरुषाचा दिसतो, स्त्रीचा दिसत नाही. ही ब्रह्मदेवाची योजना आहे. भयानक रागावली. त्याने सांगितलं, अर्जुना माझ्या प्राप्तीकरता 100 यज्ञ करावे लागतात, तेव्हा माझी प्राप्ती होते. तुला आहे ती माझी प्राप्ती झाली आणि मला परत करतो जा म्हणतो, तुला शाप देते मी, तू वर्षभर नपुसक होशील. अर्जुनाने सांगितलं, तू माझी आई नाहीस, पणजी आहेस, पणजी. तू राजा पुरूजवळ होतो की नाही, तो माझा खापरपणजा, माझ्या खापरपणजाजवळ होती तू, माझी आजी झाली. काय सांगू तुला. तिने सांगितलं, इथे नाता नाही चाला स्वर्गात, तुला शाप भोगावा लागेल. परत गेले. दुसऱ्या दिवशी तोंड उतरलं होतं अर्जुनाचं. इंद्राने सांगितलं, अरे काय झालं, तोंड का उतरलं. सांगितलं, काही नाही, असा ती मीच टार्चर केलं होतं तिला, चित्रसेनाला पाठवून मीच पाठवलं, तू मुंडकं कशाला हलवलं. अरे मी वाटतं चांगलं गाणं, चांगला नाच झाला म्हणून हलवलं, म्हणून ती पाहिजे म्हणून हलवलं. काय छान पंचायत. आता काय करावं. सांगितलं, चिंता करू नको, मला माहीत आहे उद्या काय होईल. तुला विराटाकडे अज्ञातवासात राहावं लागेल आणि कोणीही जगातला माणूस अर्जुनाला ओळखल्यापासून राहणार नाही. 4 भाऊ तुझे स्वतःला लपवतील वेषांतरानं, अर्जुन लपवल्या जाणार नाही. तुझ्या खांद्याला घर्षणाचे चिन्ह आहेत, हाताला घट्टे पडले आहेत बाणाचे, तू नाही लपवू शकणार. तुला तेथे वर्षभर राहायला फक्त ही विद्या कामी पडेल, नृत्य आणि गान. या वेशात लपून तू राहू शकशील, म्हणून मी त्या कामाकरता तुझी ही योजना केली आणि उर्वशीला पाठवलं आणि तिच्या मुखातून शाप वदवला. कारण तुम्हाला वर्षभर राहायचा ना, तू पुरुष म्हणून तर विराट तुला महाराज पोरीच्या देणार नाही जागा. देईल काय. नाही नाही, उत्तरेच्या महालात जागा मिळणेच नाही. राजकन्या नृत्यगानात कोणीतरी शिक्षक लागत होता. आणि म्हणून पुढे मी विराट पर्व सांगेल तुम्हाला. विराट जेव्हा सांगेल तेव्हा अर्जुन वर्षभर हिजड्याच्या वेशात राहिले, हिजड्याच्या. तसं नाही ठेवलं विराटाने. वेश्या गावातल्या बोलावल्या, चतुर, त्यांच्या हातून परीक्षा करून घेतली, हा खरा नपुसक आहे काय, सर्टिफाईड. मग उत्तरेच्या महालात पाठवलं त्याला. म्हणून उत्तरा ही अर्जुनाची शिष्य आहे. तिला तयार म्हणजे अर्जुन किती तयार होते. अर्जुनाची जी तयारी आहे माझ्या मते, मला नाही वाटत कोणाची असेल. हे जे कॅरेक्टर अर्जुनाचं आहे ना, हे सर्वांगानं पाहा तुम्ही, विचित्र आणि अतिविचित्र. आता किरात वेशधारी शिवाला जो प्रसन्न करू शकतो, कोणालाही करू शकेल, तर त्याचा काही प्रश्नच नाही आहेत. हे स्वर्गात असताना एक दिवस इरावान आला होता तिथे, उलुपीचा पुत्र. इंद्राने सांगितलं, का रे कसा आला. सांगितलं, माझे वडील आहे तिथे अर्जुन, त्याच्या भेटीला आलो. राहता आला तर 1-2 वर्ष. पाहुण्याचं असं आहे, त्याला म्हटलं तर आजच्या दिवस राहा. त्याने ठीक आजच्या दिवस राहा म्हटलं, राहून जावं. का रे 8 दिवस झाले गेलं नाही. तुम्ही म्हटलं राहा म्हणून राहिलो. अरे ले काय 1 दिवस राहा म्हटलं की 8 दिवस हरामाचं खायला राहा म्हटलं, तसं काय करावं. 2 वर्ष गेलं नाही. अर्जुन जे पुत्राची जी जागा आहे, अर्जुनाच्या इंद्राच्या उजव्या बाजूला सुवर्ण सिंहासनावर अर्जुन 5 वर्ष बसले स्वर्गात. पुत्र म्हणून अधिकारता बसवलं त्याला. इरावान आल्यावर अर्जुनाने सांगितलं, हा तो आहे महाराज तुमचा, माझा पुत्र आहे, उलुपीच्या पोटातून. सांगितलं, मला सगळं माहीत आहे, ह्याची निर्मिती का झाली हेही माहीत आहे, उलुपीही माहीत आहे, आणि
पुढे तुझं जीवन उलुपीच वाचवेल हीही माहीत आहे. सुभद्रा वाचवणार नाही, द्रौपदी वाचवणार नाही, वाचवेल फक्त उलुपी एका दिवसाची पत्नी तुझी. वाचवलं की न वाचवलं? म्हणजे समन्वय कुठला कुठे महाभारतात तुम्हाला सापडेल माणूस कल्पना नाही करू शकणार. याकरता कुंती आणि बब्रू, सुभद्रा आणि अर्जुन. विराट पर्वात युद्धाचा प्रसंग आहे, तुम्हाला माहीत आहे. राजा विराट म्हातारे होते. एकच मुलगा आणि एकच मुलगी. आता ही मुलगी तर तुम्ही मला सांगितलीच, तिला तर शिकवायला अर्जुनाला ठेवलंच होतं, काही प्रश्नच नाही. एकच भाऊ, पण अल्पविद्येत अहंकार फार असतो, फार अहंकार असतो. त्याला असं वाटतं की मी महारथी योद्धा आहे. विराट परवा सांगेन मी तुम्हाला, विराटच्या वेळेला दुर्योधनाने दुसऱ्या राजाच्या भरोशावर 3.5 लक्ष गायी हरण केले विराटाचे. त्या सोडवण्याकरता युद्ध झालं. सगळे युद्धात आहेत सगळे, फक्त हा एकटाच पोरगा घरी आहे. तो द्रोण पर्वात मारला गेला शेवटी. बायात बसून बोलतात काही लोक. त्यांनी बहिणीने सांगितलं काय करू गो, माझ्याजवळ सारथी नाही, नाही तर कौरवांना पराभूत केलं असतं, युद्धाला गेलो असतो वगैरे वगैरे. अर्जुन ऐकून आलं ते ब्रह्मनळीच्या विषयात. अर्जुनाने सांगितलं सांग तुझ्या भावाला सारथी हजर आहे, जातो का युद्धाला? सारथी असेल तर जातो म्हणलं. रथ आणला. कोण सारथी आहे? ब्रह्मनळा. हे हिजड्याला नेतो का बरोबर? तोंड पाहिलं दिवस खराब जातो. मी नाही त्याला. अरे यांनी अर्जुनाचं सारथ्य केलं आहे. तिनं सांगितलं यांनी अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे, तू नेऊन पहा. अर्जुन रथावर बसले, ब्रह्मनळीचा वेश आहे. 2 वेण्या होत्या, अशा 2 अशा लटकून आल्या होत्या. स्त्रीचा वेश होता. दंड झाकलेले होते, केस बांधलेले होते. स्मशानात तरत घेऊन चालतात. सांगितलं स्मशानात तरत नेला. काय रे? अरे इथून तुला कौरवाचं सैन्य दिसते, हा सागर पसरलेला आहे, महासागर. सैन्य पाहून घे. आणि तू एकटा आहेस आता. तुझे वडील कृतवर्म्याच्या बाजूला युद्धात गुंतलेले आहेत, ते इकडे येणं नाही. तुला एकट्याला कौरव सेनेत भीष्म आहेत, द्रोण आहेत, कृप आहे, कर्ण आहे, दुर्योधन आहे, दुःशासन आहे, एकट्याला लढायचं आहे. त्यांनी सांगितलं ब्रह्मनळे मी तुला मनभर सोनं देतो, मला घाम सुटला, रथ महालात नाही. सांगितलं हिजड्या कोणाची औलाद आहेस? क्षत्रिय मरायला जन्माला आला? यार तुझ्या आईनं तुला जन्म कशाला दिला? रणांगणातून पळून जायला? त्या झाडावर चढ. शमी वृक्ष होता, चढ याच्यावर. तिथे एक लाश बांधलेली आहे, सडलेली, मुर्दा बांधलेला आहे. त्याच्याबरोबर गाठोड आहे एवढं शस्त्र. काढते खाली. पांडवांची शस्त्र होती अज्ञातवासात अडकवलेली, ती खाली काढली. ते धनुष्य पाहिल्यावर त्याला चक्करच आलं. सांगितलं हे काय? हे अर्जुनाचं गांडीव आहे. बापरे, तिथं हालत नाही. सांगितलं बच्चा आहे, तुझ्याकडून काय हाले? दादाची गदा 6 फूट, भीमाची गदा आहे, शस्त्र खाली ठेव, युद्ध मी करतो, सारथ्य तू कर. रथ चालवत आहे तू? सांगितलं चालवत आहे. तुम्ही कोण आहात? सांगितलं ब्रह्मनळा. खरं बोला. अर्जुन. त्यांनी सांगितलं अर्जुन ब्रह्मनळीच्या विषय काय बोलता? सांगितलं मी अर्जुन आहे. खरं काय? बोला मग. अर्जुनाची 10 नावं आहेत, मला माहीत आहे काय काय. फाल्गुनो जिष्णू क्रीटी श्वेतवाहन बिभत्सूर विजय कृष्ण सव्यसाचीन धनंजय. हा श्लोक आहे तिथे आलेला. ही 10 नावं अर्जुनाची. आता अर्जुना डोकं ठेवलं पायावर. सांगितलं आता मी जिंकलो म्हणजे तुम्ही जिंकाल, मी तुमचं सारथ्य करतो. जिंकले की नाही ती कथा मी नंतर सांगितली युद्धाची. अर्जुनच सांगायचं आहे फक्त. कोणाला जिंकवलं? आणि विराट पर्वात सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे कीचकाचं. सुबोध म्हणजे द्रौपदीवर आलेलं संकट फक्त 1.5 महिन्यावर आला होता अज्ञातवासाचा. त्यावेळेला आलेलं संकट आहे कीचकाचं. ते दादानी संपवलं वगैरे. पण अर्जुन जेव्हा प्रगट झाले, हे अर्जुन आहेत, हे धर्मराज आहेत, मग त्या दिवशी विराटाने सगळ्याला प्रणाम केला पांडवाला. कारण तो मांडलिक राजा होता पांडवाचा.